नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया अळूची पातळ भाजी किंवा पारंपरिक अळूचे फतफते. रेसिपी भरपूर टिप आणि ट्रिक्ससह सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. तर अळूच्या भाजीसाठी इथे मी काळ्या दांड्यांचे असे हे अळू घेतले आहे. याला खाज कमी असते आणि ज्या अळूचे देठ पांढरे असतात त्याला खाज येते, म्हणून ते शक्यतो वापरत नाहीत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे देठ कापून घ्यायचे आहेत आणि त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत. आता इथे मी संपूर्ण देठांच्या साली काढून घेणार आहे. आणखीन अळू स्वच्छ धुवून घेणार आहे. अळूच्या पानांचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे वडीचे अळू. वडीचे अळू असते ते थोडे कलरला डार्क असते, डार्क ग्रीन कलरचे असते. इथे आता मी संपूर्ण अळू सोलून घेतले आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अळूचे सोललेले जे देठ आहेत ते मी पूर्ण स्वच्छ करून घेतले आहेत. आणि ह्या पहा, ह्या इथे त्याच्या या साली अशा आहेत. ह्या साली खूप कडक असतात, त्यामुळे या सर्व साली काढूनच घ्यायच्या आहेत आणि मगच अळू चिरायचे आहे. अळू चिरण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे, तीच आपण आज बघूया. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता आपण बघूया अळू कसे चिरायचे ते. हे बघा, हे एकावर एक 3 ते 4 पाने घ्यायची आहेत आणि त्यामध्ये हे अळूचे देठ हे असे पसरून लावायचे आहेत. 5-6 देठ लावायचे आहेत. हे असे केल्यामुळे अळू चिरायला फार सोपे जाते. आता बघा, ह्याची अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आणि मग नंतर ते अळू चिरायचे आहे. त्याचे एकाचे 2 भाग करायचे आणि विळीवर किंवा सुरीने तुम्हाला जसं जमेल तसे ते चिरायचे आहेत. हे पहा, असा घट्ट रोल मी केला आहे आणि आता विळीवर मी चिरून घेत आहे. त्यामुळे काय होते, अळू बारीक चिरले जाते. अळू खाण्याचे बरेच फायदे आहेत. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न भरपूर असल्यामुळे ते खूप आरोग्यदायी आहे. हे मी संपूर्ण अळू चिरून घेतले आहे. हे पहा, हे एकदम बारीक चिरले आहे. अळू बारीक चिरल्यामुळे शिजायला पण सोपे जाते, ते पटकन शिजले जाते. आपण अळूसाठी लागणारा वाटण मसाला बघूया. इथे 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी. मुठभर खोबरे घेतले आहे सुके, अर्धा चमचा जिरे घेतले आहे आणि मुठभर कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पेस्ट करायची आहे. जाडसर अशी, बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, ही अशी दाखवली आहे त्याप्रमाणे करून घ्यायची आहे. आता आपण अळूला फोडणी देऊया. कुकरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातले आहे आणि तेलामध्ये 4-5 सुक्या मिरच्या आणि भिजवलेले शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी किंवा जास्त. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातले आहेत. लेकिन हे सर्व तेलावर छान परतून घ्यायचे आहे आणि मग त्यामध्ये चिरलेले जे अळू आहे ते घालायचे आहे आणि छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे. इथे मी 1 चमचा मीठ टाकले आहे, कारण आत्ता ते अळू जास्त दिसत आहे आणि शिजल्यावर फारच कमी होणार आहे. त्यामुळे मीठ हे सांभाळूनच टाकायचे आहे, नाहीतर अळू खारट होण्याची शक्यता असते. अळू छान एकजीव झाले की त्यामध्ये गरम पाणी ओतायचे आहे. पाणी घालताना आपण आपल्या अंदाजानुसार घालायचे आहे, कारण अळूमध्ये पाण्याचा कंटेंट खूप असतो. आता त्यामध्ये चिंच किंवा आमसूल टाकायचे आहे चवीनुसार आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे ते अळू छान शिजले जाईल. हे पहा, 4 ते 5 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आता अळू आपले छान शिजले आहे. अळू छान एकजीव होण्यासाठी रवीने घोटून घ्यायचे आहे. आता इथे मी चवीनुसार गूळ घातला आहे आणि वाटून जे आपण वाटण घेतलं होतं ते सुद्धा त्यामध्ये मी घातलं आहे. आता आपले इथे आंबट गोड तिखट चवीची अळूची पातळ भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता, खूपच सुंदर लागते. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.